डे 2 आहे आज। काल रात्री खूप लेट झाला, आम्हाला खूप जास्त टायर्ड झालेलो होतो आणि आम्हाला हॉटेल पण बुक करायचं होतं। आम्ही खूप सारे हॉटेल शोधले पण आम्हाला ते व्यवस्थित नव्हते वाटत, तर फायनली हे हॉटेल आम्ही फायनलाइज केलं आणि इथे काल रात्री आम्ही स्टे केला। राहण्याची इकडे तयारी सुरू आहे आणि मेन म्हणजे काय झालं, ॲनिव्हर्सरीसाठी आलो, इतकं फिरलो की ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशनच राहून गेला, केकच कट नाही केला, इतके आम्ही ॲडव्हान्स आहोत। रूम काही अशी आहे, तुम्ही बघू शकता। इकडे सगळं सामान आमचं आणि या साईडला छोटीशी गॅलरी आहे। प्रत्येक 5-10 किलोमीटरवर तुम्हाला भरपूर बीच मिळेल, बट आम्ही 3 कव्हर केले, झालं कॅपॅसिटी संपली। गुड मॉर्निंग फ्रॉम अलिबाग। सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि आम्ही जस्ट आता खाली उतरलेलो आहे। झोप खूप छान झाली आमची, काल दिवसभर खूप जास्ती फिरणं झालं। सो परत आम्ही आता खाली आलेलो आहे चहा नाश्ता करण्यासाठी। सो आता आपण स्ट्रेट चाललेलो आहे बीचला, अलिबाग बीचला। सकाळचा व्ह्यू तिथला काहीतरी बघण्यासारखा असतो। बघा फायनली आम्ही अलिबाग बीचला पोहोचलेलो आहे। मॉर्निंग व्ह्यू दाखवते तुम्हाला। आणि काल रात्री आम्ही जेवण केल्याच्या नंतर इथे आलेलो आणि पूर्ण पाणी, म्हणजे काल जेवढा बीच खाली होता काल तो पूर्ण पाणी समोर येऊन ते भरलेलं होतं। सो जागा काहीच नव्हती। तो दिसतोय तो फोर्ट आहे, कोलाबा फोर्ट। लोक काल इकडनी पायदळ जात होते तिकडे, म्हणजे पाणी पूर्ण तिथपर्यंत काहीच नव्हतं। आता हे पाणी वाढलं, काल रात्री पण पाणी खूप इथपर्यंत पाणी येत होतं काल रात्री। हे आपली गाडी, आता आम्ही जाणार आहे वर्सोली बीच। जय शिवराय। हा अलिबागचा प्रवास ना इतका मस्त होता ना, म्हणजे 2 दिवस कसे गेले काही माहितीच नाही पडलं। असं काही अलिबाग शहर आहे, खूप सुंदर असं शहर आहे आणि इतके घरं इतके युनिक आहेत ना। मॅक्झिमम घरं इकडे कवेलेचं तुम्हाला दिसणार, इकडे कुठे राईट लेफ्ट, आणि इकडे एवढे जुने घरं आहेत ना, खूप सुंदर, म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला मिळेल इकडे। असा मोठा केक घेऊन 2 जण कट करणार आहोत, एवढा तर खाणं होणार नाही, तर आम्ही छोटासाच केक घेणार आहे सेलिब्रेट करण्यासाठी। अलिबाग शहर खूप मोठं शहर आहे। इकडे पण मला रिसॉर्ट दिसत आहे वर्सोली बीचजवळ। काल हा बीच राहून गेला, कारण की काल आम्ही तिकडे काशीला वगैरे गेलो होतो, तर या साईडचे आता बीच आम्ही कवर करणार आहे। इकडे सरळ रस्ता, इकडे तुम्ही घर बघू शकता। हे बघा, तुम्हाला म्हटलं मी कवेलेचं घर आहे। वाव, हे काहीतरी लग्न आहे वाटते। वाव, मारुती मंदिर। रोड इतके मस्त आहेत ना, ड्राईव्ह करायला भारी वाटत नाही। वर्सोली बीचला जाईल, छान, थँक्यू। कोकणची वाईब्स काही वेगळी आहे, लिटरली इथं आल्यानंतरच फील करू शकता। मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहो, पण इथे आल्यानंतर काही वेगळीच वाईब। समोर बीच आला दिसत आहे मला, हा अगदी 5 मिनिटाचा डिस्टन्स आहे अलिबागवरून तुम्ही आले तर। इकडे सगळे शॉप आहे, गाडी पार्क करायला छान वाटतं ना इकडे, इथेच गाडी पार्क करतो। वाव, नाईस। तो अलिबाग, ठीक आहे, कोलाबा फोर्ट आणि हा आहे वर्सोली बीच। छान वाटतं आहे ना, क्राऊड पण आहे थोडाफार। आणि पाण्यात उतरायचं आहे, राईड करायचं आहे आणखी एकदा। हां, केक मध्ये कट करू का आपण, ते मुलं पण आहेत। केक कट आम्ही या गाडीवर करतोय। केक आम्ही छोटासा आहे आता, तर या गाडीवर परमिशन घेतली, इथेच ठेवणार आहे। थँक्यू।
केक घ्या, केक घ्या. आता आम्ही राईड करणार आहोत. आमची बाईक आहे आजची सेकंड राईड आहे. सेकंड राईड आहे इथे. बीच वाईब्स पडत आहे. अलिबागमध्ये आज आमचा लास्ट डे आहे. हो, आणि आज आम्ही परतणार आहोत. त्या फ्लॅगपर्यंत आम्हाला जायचं आहे. समोर तुम्ही बघू शकता, त्या फ्लॅगपर्यंत जायचं आहे. वर्सोली बीच पण खूप नीट अँड क्लीन आहे आणि इथलं पाणी पण खूप स्वच्छ आहे. खूप तुम्ही एन्जॉय करू शकता वर्सोली बीच. अलिबागपासनं 5 ते 10 मिनटाचा डिस्टन्स आहे फक्त इथे वर्सोलीला. आणि इथे ॲक्टिव्हिटीसुद्धा होतात. इथे बाईक राईडसुद्धा आहे इथे. ते त्याला ॲक्च्युली मला माहिती नाही काय म्हणतात, पण ते पण ॲक्टिव्हिटी आहे इथे. पॅरासेलिंग पण होतं ना. पॅरासेलिंग अलिबागला होतं, इथे नाही आहे. पॅरासेलिंग अलिबागला आहे. त्याचे चार्जेस कपलचे 1500 रुपये आणि सिंगल जात असेल तर 1000 रुपये असं पॅरासेलिंगची प्राईस होती. आता आम्ही इकडे निघणार आहोत किहीम बीचला. वर्सोलीवरून आम्ही आता निघालो आहे किहीम बीच जायला. किहीम बीच 11 किलोमीटरचं डिस्टन्स दाखवत आहे 24 मिनिट. आणि मग तिकडे सरळ मांडवा. आणि इकडले रोड तुम्ही बघू शकता, नेचर बघू शकता. इतकं सुंदर असं नेचर आहे ना. आणि इथून जायची तर आम्हाला इच्छा होत नाही. आणखी 2 दिवस स्टे करायची इच्छा होत आहे, पण आम्हाला निघावं लागत आहे. आणखी 2 स्पॉट आम्ही कवर करणार आहे आणि मग तिकडे डायरेक्ट मुंबईला जाणार आहे. राणीला हे ताळ खायचं. याला तोडून देणार ना? हां द्या, एकच तोडून द्या ना. किहीम बीच किती दूर आहे इकडनी? 3 किलोमीटर. हे आहे किहीम बीचची पार्किंग. शॉप आहे इथे. हे दुकानं बंद असतात काय? आताच चालू. अच्छा, आता चालेल. बंद आमचं हे करतो बांधायचं आहे. अच्छा, बांधायचं आहे, शेड बनायचं आहे का? ओके. वाव वाव वाव. इकडे पण राईड आहे, ॲक्टिव्हिटीज आहे या साईडला पण. बीचवरून आता आम्ही निघालो आहे मांडव्याला जायला. मांडव्याला चेटीसुद्धा येतात. तुम्ही जर गेटवे ऑफ इंडियावरून आले तर मांडव्याला पण फेरी येतात. तिथून पण येऊ शकता. बाय रोड तर निसर्गरम्य तुमचा प्रवास होणार. बाय रोड तर तुम्ही बघू शकताय. रोड इतके सुंदर आणि राईड केल्यासारखे काही वाटत नाही. जवळजवळच सगळे बीच आणि मस्त वाटत आहे. आणि रस्त्यावरच बीच असल्यामुळे कवर करता येत आहे. याच रोडने आता मांडवा पडणार आहे. मग तिकडे डायरेक्ट आम्ही पनवेलला निघणार आहे. मांडव्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. इकडला निसर्ग तुम्ही बघू शकता. आणि अलिबागपासून असाच रस्ता आहे. कुठेच आत्तापर्यंत अडचण नाही आली आणि काही वाटलं नाही आम्हाला मांडव्याला येईपर्यंत. इकडे असे मोठे मोठे रिसॉर्ट आहे. हां, आंब्याचे झाड. वा, समोर बघू शकता जेटी.
इकडले रोड आहे ना, निसर्गरम्य रोड आहे, बिलकुल तुम्ही बोर नाही हो तिकडे आले तर. इतके सुंदर असे रोड आहे. इकडली मे बी जेटी आहे, CST वरून जेटीला येतात इकडे. पार्किंग आहे इकडे. आपण तिकडे बीचला जाऊ ना. चला आम्हाला मुंबईला जायचं आहे. मुंबईला लॉन्च M2M गेली काय M2M? एकच आहे दिवसातील. ओके. स्पॉट बुकिंग असतं का? धक्क्यावरून हां, रेवस धक्क्यावर रेवस धक्का कुठे? बाहेर जा 3 किलोमीटर. हां, 3 फाटे निघाले. एक अलिबागला जाईल, लेफ्ट मारून सरळ जागेवर लेफ्ट आहे बघा. ओके ओके, थँक्यू. इकडे M2M फेरी येतात इकडे मांडवाला. तुम्ही M2M फेरी ऑनलाईन बुक करू शकता, स्पॉटवर पण बुकिंग मिळतात. पण तुम्ही एकदा ऑनलाईनच बुकिंग करून या, कारण की स्पॉटवर बुकिंग शक्यतोवर नाही मिळण्याचे पण चान्सेस असतात. आणि M2M फेरीला तुम्ही बाईक आणि कार पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. त्याचे चार्जेस काही वेबसाईटवर दिलेले आहे. तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तिथलं अग्निपथ मूवी बघितला असेल तर तुम्ही मांडवा हा शब्द ऐकला असेल. हा आहे मांडवा बीच, मांडवा चौपाटी. इकडे पण फेरी आहे, बोट आहे. वाव, काय नजर आहे ना. आम्ही मांडवा बीचच्या जवळ आलेलो आहे. हे बघू शकता इकडे पूर्ण इकडे फेरी लागली आहे. आणि CST वरून फेरी आली, ती त्या साईडला आली आहे. तुम्ही गेटवे ऑफ इंडियावरून जर फेरी पकडली मांडवाची तर इथेच सोडतात. आणि इकडे सगळे बोट, इकडे बोट रिपेअरिंग करणं सुरू आहे इकडे. आणि इकडे काय असे बंगले आहे. तर मंडळी, अलिबागचा प्रवास आपण इथेच एंड करत आहोत. हा असा मांडवा बीच होता लास्ट आमचा प्रवास, लास्ट स्टॉप. आता आम्ही इकडे निघणार आहोत मुंबई जाण्यासाठी. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि येणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सपोर्ट नक्की करा. कारण की आपले सबस्क्रायबर आता जवळपास 10,000 होऊन आलेले आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि 10,000 सबस्क्राईब करा. आपण मोठं एक सेलिब्रेशन करणार आहोत. तर चला, बाय बाय, टेक केअर.